श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 30 मार्चला आहे गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. 14 वर्षांचा वनवास संपवून भगवान राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परतले. हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो. म्हणूनच रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजयध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला होता, तसाच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. या दिवशी आपण घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. आपण शुद्ध जल घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होत असते व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होत असते. तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील अशा प्रकारचं पाणी हे शिंपडायचं आहे. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एका फुलाचा उपाय करायचा आहे. पण त्या अगोदर आपण जी काही गुढी उभारणार आहोत तर ती गुढी उभारून घ्यायची आहे. तुम्हाला जी काही पूजा सेवा करायची आहे ती पूजा सेवा देखील तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल लागणार आहे. तुमच्या इथे जिथे पण जवळपास गोकर्णीचं झाड असेल तिथून तुम्ही हे फूल अगदी अगोदरच्या दिवशी आणू शकता किंवा अगदी तुमच्या इथे असले तर या फुलाचा उपाय तुम्ही याच दिवशी करू शकता. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तर संचारतेच, पण गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. आता या दिवशी आपल्याला गोकर्ण अगदी निळ्या रंगाचं जे फूल आहे तर ती आपल्याला 5 फुले घ्यायची आहे किंवा अगदी जर तुम्हाला 5 फुले मिळाली नाही तर 1 फूल घेतलं तरी पण चालेल. सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे. आता कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे, पण या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहे. तर आपण एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील
दिव्यामध्ये टाकायची आहे। एक कापराची वडी देखील दिव्यामध्ये टाकायची आहे। हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तसेच लवंग व वेलची देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता यानंतर आपण जी काही फुलं आणली होती तर त्या फुलांची आपल्याला पूजा करायची आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे। तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी काही 5 फुले आणली होती तर त्या फुलांना तुम्ही अभिषेक देखील करू शकता किंवा पुसून घेतली तरी पण चालेल। त्यानंतर आपण ही फुले त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि या फुलांना जो मधला भाग आहे तर तिथे आपल्याला कुंकू लावायचं आहे। ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि ते ओलं कुंकू आपण त्या 5 पण फुलांना मध्यभागी लावायचं आहे। आता ओलं कुंकू लावल्यानंतर ही फुले प्लेटमध्ये तसेच राहून द्यायची आहे। फुलांना हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। आता ही गोकर्णीची फुले आपण तिथेच ठेवायची आहे। आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। तसेच कनकधारा स्तोत्र देखील आपण 1 वेळा पठण करावं आणि आपण विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे। आता या सेवा करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपण या सेवा करायच्याच आहे। यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते। अगदी ही फुलं हातामध्ये घेऊन तुम्हाला सेवा करणे शक्य असेल तर अशी देखील तुम्ही सेवा करू शकता। आपली सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणामधली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। घरामध्ये पैसा येत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता। आता यानंतर ही फुले आपल्याला माता लक्ष्मीजवळ तशीच राहून द्यायची आहे। अगदी त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहे त्यावरतीच आपण ती फुले तशीच राहून द्यायची आहे। अगदी दिवसभर ती फुले तशीच ठेवावी, संध्याकाळी देखील आपण ती फुले तशीच ठेवायची आहे। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ही फुले उचलायची आहे। यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण ज्या काही फुलांखाली अक्षदा ठेवल्या होत्या त्या अक्षदा त्यावरती ठेवायच्या आहे। तसेच एक फूल त्यावरती ठेवायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील आपण त्यामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला याची पोटली बनवायची आहे। आता श्री गणेशांचं प्रतीक म्हणून सुपारीला ओळखलं जातं। आता यानंतर याची पोटली बनवल्यानंतर ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी, अडथळे, संकटे आहे तर ते दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। तसेच अशाच प्रकारची एक पोटली आपण आपल्या मुख्य दरवाजावरती देखील लावायची आहे। यानंतर आता जी काही 3 फुले राहिली आहे तर ती 3 फुले आपल्या घरामधील 3 व्यक्ती असतील तर त्या 3 व्यक्तींकडे तुम्ही ठेवायला द्यायची आहे। मग पर्समध्ये, पॉकेटमध्ये आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये ही फुले ठेवू शकता। यामुळे आपल्याला कुठलीही नजरबाधा होणार नाही किंवा इतर कोणतेही अडचणी, अडथळे, संकटे आपल्यावरती आले तर आपण त्यावरती सहज मात करू शकतो। आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यास मदत होईल। तसेच आजारपण देखील दूर होईल। विशेषतः जी पण व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीजवळ आपण हे फूल आवर्जून ठेवायला द्यायचं आहे। फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।